पुरंदरे कुटुंबीय, पुरंदरे वाडा, ब्राह्मणाळी आणि कराबाई मंदिर हे खरं तर एक अनोखं नातं आहे. तर कराबाई मंदिराबद्दल काय तुम्हाला सांगता येईल? कराबाईच्या मंदिरामध्ये पहिल्यापासून पण आम्ही आमचा संबंध होता. बरेच दरवर्षी ट्रस्टीज बदलतात. धारवाडकरांनी फार डॉक्टर धारवाडकरांनी चांगलं काम केलं. अशोक धारवाडकरांनी काम केलं. त्यानंतर राजाभाऊ पुरंदरे होते. त्यानंतर अप्पासाहेब पुरंदरे होते. मी पण काही वेळा अध्यक्ष होतो. ज्यावेळेला आमचं कराबाई गणेशोत्सव मंडळाला 100 वर्ष पूर्ण आली, त्यावेळेला सगळी लोकं माझ्याकडे आले. म्हणले, "आपण याला भव्य आणि भव्य दिव्य चांगलं आपलं संमेलन करायचं." त्यामुळे मला अध्यक्ष म्हणून केलं आणि मग त्यावेळेला आमचं बजेट साधारण ₹1,00,000 आता त्याला झाली 95-96 साली झालं. भीमसेन जोशी वगैरे आणले होते हां, त्यावेळेस हां. तुम्ही. ते त्यावेळेला आमचं असं ठरलं की ₹1,00,000 आमचं बजेट होतं. पण मी प्रयत्न करून आम्ही ₹2,00,000 जमवले आणि त्यावेळेला अतिशय उत्तम आणि चांगले कार्यक्रम केले. चांगले-चांगले साहित्यिक आणले आणि आनंद यादव होते, अरुणाबाई ढेरे होत्या, आणखी बरीच मंडळी आली होती आणि पंडित भीमसेन जोशींचे आम्ही गायन त्यावेळेला केलं. त्यावेळेला असा आमचा फार मोठा कार्यक्रम झाला त्यावेळेला.